आणि आज जेव्हा आदरणीय दादा सांगतात तुला पाडून दाखवतो, तुला कसा खासदार होतो ते बघतो, कसा आमदार होतो ते बघतो, मी एवढंच विनम्रपणे सांगू इच्छितो की दादा 27 जूनच्या आधी या सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती, पण 27 जूनला भोपाळला एक भाषण झालं आणि त्यानंतर 3 जुलैला तुम्ही जेव्हा भूमिका बदलली, ज्यांचं भाषण झालं ना त्यांच्या समोरासमोर उभं राहून संसदेत आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी भांडतो, आम्ही आमच्या कष्टकऱ्यांसाठी भांडतो, आम्ही त्यांना घाबरत नाही, तर त्यांच्या भाषणाने भूमिका बदलणाऱ्या तुम्हाला काय घाबरू आम्ही. आणि आज जेव्हा आदरणीय दादा सांगतात तुला पाडून दाखवतो, तुला कसा खासदार होतो ते बघतो, कसा आमदार होतो ते बघतो,